नमस्कार मित्रांनो. हुकुमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागात कथानक अधिकच उत्कंठावर्धक झाले आहे, जिथे राणी आणि इंद्राने बनावट दादासाहेबांचे सत्य शोधण्यासाठी मिशन दादासाहेब यशस्वीपणे सुरू केले आहे. भागाची सुरुवात टेरेसवरील त्या दृश्याने होते, जिथे राणी आणि इंद्रा लपून दादासाहेबांच्या हालचाली टिपत असतात. दादासाहेब फोनवर अतिशय वेगळ्या आणि अपरिचित भाषेत बोलत असतात, जे ऐकून इंद्रा चकित होतो आणि लगेच त्याचे रेकॉर्डिंग सुरू करतो. राणीला संशय येतो की ही भाषा नक्कीच मराठी नाही आणि हे दादासाहेब खरे असूच शकत नाहीत. तितक्यात दादासाहेबांची नजर राणीवर पडते आणि ते तिला तिथे येण्याचे कारण विचारतात. राणी हुशारीने सांगते की ती लवकर येऊन कामे आवरत होती. दादासाहेब खाली गेल्यावर इंद्र आणि राणी टेन्शनमध्ये येतात, कारण आता खाली मोठा राडा होण्याची शक्यता असते. अपेक्षेप्रमाणे दादासाहेब खाली येऊन रत्नाई आणि उर्मिलावर ओरडतात की राणीला एवढ्या सकाळी वर कोणी पाठवले. उर्मिला राणीला जाब विचारण्यासाठी वर येते. राणी सांगते की तिने वर झाडलोट केली आणि कपडे धुतले. उर्मिलाला खात्री करण्यासाठी कपडे तपासायचे असतात. राणी घाबरते, कारण तिने कपडे धुतलेच नसतात, पण इंद्राने ऐनवेळी हुशारी दाखवून सर्व कपडे पाण्यात भिजवून वाळत घातलेले असतात. उर्मिला जेव्हा ते ओले कपडे पाहते तेव्हा तिचा नाईलाज होतो आणि ती राणीला रागावून तिथून निघून जाते. इंद्राने राणीला या संकटातून वाचवल्यामुळे राणी त्याच्याकडे पाहून कृतज्ञतेने हसते. यानंतर राणी आणि इंद्रा आबांना ते रेकॉर्डिंग ऐकवतात. आबांना खात्री पटते की हा माणूस त्यांचा भाऊ नाही, कारण त्यांचा दादा डावखुरा होता आणि हा सर्व कामे उजव्या हाताने करतो. राणी ठरवते की आता या माणसाचे मूळ शोधायचेच. दरम्यान वाड्यात दादासाहेब आणि अजित दारू पिण्यासाठी बसलेले असतात. राणी एक युक्ती लढवते. ती मुद्दाम त्यांच्यासाठी गरम भजी घेऊन जाते. अजितला इंद्रा युक्तीने रूममध्ये पाठवतो आणि राणीला दादासाहेबांशी एकटे बोलायची संधी मिळते. राणी त्यांना प्रेमाने बोलते आणि त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारते. दादासाहेब नशेत असताना बोलून जातात की ते नेपाल म्हणजे निपाणी आणि बेळगावच्या दरम्यान कुठेतरी राहत होते. राणी ही महत्त्वाची माहिती टिपून घेते आणि इंद्राला सांगते. इंद्रा आणि राणी आबांना सांगतात की आता आपल्याला त्या भागात जाऊन शोध घ्यावा लागेल, पण यासाठी विक्रांतची परवानगी मिळवणे कठीण असते, कारण तो त्यांना कामावरून सुट्टी देणार नसतो. मालती इंद्राला राणीच्या नादी न लागण्याचा सल्ला देते, पण इंद्रा आपल्या भूमिकेवर ठाम असतो. राणीच्या डोक्यात एक नवीन प्लॅन येतो, ज्यानुसार ते दोघे विक्रांतकडे सुट्टी मागण्यासाठी जातात. आता राणी विक्रांतला काय खोटे कारण सांगणार आणि विक्रांत त्यांना सुट्टी देणार का, हे पाहणे पुढील भागात अतिशय रोमांचक ठरेल.